पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपले 24 श्लोक पूर्ण झालेत, 25वा सुरू आहे. बरोबर आहे ना? सक्ताः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद विद्वांस तथा सक्त चिकीर्षु लोकसंग्रहम. म्हणाले आत्तापर्यंत आपला विषय जो चालला होता त्या विषयामध्ये सांगताना आपण गेल्या वेळी जिथे थांबलो तिथे एकच आहे. भगवंत म्हणतात की कर्म मी सुद्धा करतो. कर्म करताना मी कुठेही मागे पुढे पाहत नाही. माझं मोठेपण त्याच्यामध्ये येत नाही. मला ह्या जगातून मिळवण्यासारखं काही नाही. मला काही मिळवायचं नाही. त्याकरता मी उत्सुकही नाही. तरीसुद्धा कर्माच्या बाबतीमध्ये मात्र मी एवढीही हयगय करत नाही. कारण हे जग मी निर्माण केलेलं आहे. ह्या जगातल्या लोकांना योग्य कर्माकरता जर मी प्रवृत्त नाही केलं तर या जगाला योग्य कर्म करणं किंवा इथल्या लोकांना कसा व्यवहार करावा हे कळणार नाही. आणि म्हणून ज्याला अधिक जबाबदारी आहे किंवा ज्याच्याकडे कुणीतरी अनुसरणारं असं आहे, आता आपण गेल्या वेळी बघितलं तसं कुटुंबामध्ये सुद्धा प्रत्येकाला अनुसरणारं कुणीतरी असतंच. समाजामध्ये अनुसरणारं असतं, सामाजिक कार्यात अनुसरणारं असतं, आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला अनुसरणारं असतं. त्यामुळे जोपर्यंत अनुसरणारी माणसं आहेत आणि ज्याला लोक अनुसरतात आणि कुणालाही अनुसरत नाही अशी व्यक्तीच नसते. प्रत्येकाला अनुसरणारं कुणी ना कुणीतरी असतंच असतं. आणि म्हणून त्यांनी त्यामध्ये म्हटलंय की आपल्याला अनुसरणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत आपल्याला कोणत्याही कर्माच्या बाबतीमध्ये सावधच राहिलं पाहिजे. अत्यंत सावधतेने कर्म केलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी जर योग्य तऱ्हेने कर्म केलं नाही किंवा त्याचा जर पायंडा मी घातला नाही तर हा जो सगळा समाज आहे, हे जे लोक आहे, ही जी प्रजा आहे, या पृथ्वी तलावरचा जो मानव आहे तो शहाण्यासारखा व्यवहार करणार नाही. त्याला त्या व्यवहाराकरता मार्गदर्शन मिळणार नाही. तर हा सगळा गेल्या वेळच्या एकूणच सगळ्या प्रवचनाचा जर आपण गोषवारा म्हटलं तर आता आज त्यांनी असं म्हटलंय सक्तः कर्मणी अविद्वांसो. जे अज्ञानी आहेत, ज्यांना विषयाचं योग्य ते ज्ञान नाही आहे, यथार्थ ज्ञान नाही आहे, असे जे आहेत यथा कुर्वन्ति भारत, ज्याप्रमाणे आपल्याला कर्म करताना दिसतात त्याचप्रमाणे जे विद्वान आहेत, विद्वांस तथा आसक्त, त्याचप्रमाणे आसक्त होऊन, सामान्य मनुष्य आसक्त होऊन व्यवहार करतो.
सामान्य मनुष्याला त्याच्यातून काहीतरी लभ्यांश हवा असतो, त्याचा काहीतरी स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थामधून तो ती गोष्ट प्राप्त करून घेण्याकरता धडपडत असतो. त्या धडपडीमध्ये केलेलं जे कर्म आहे तिथे तो अगदी आपल्या जीवाची बाजी लावतो आणि ते कर्म करतो की नाही मला फळ मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजे. असं मुलगा 12वीला आहे, तो त्याच्याकडून बिचारा त्याला जी ॲडमिशन पाहिजे असते त्याकरता हवा तेवढा प्रयत्न, हवी तेवढी धडपड त्याच्याकडनं केली जाते. तसंच आहे. त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये जसं एखाद्या फलाकरता सक्त होऊन, आसक्त होऊन एखादा प्रपंचामध्ये अधिक गुरफटलेला, अधिक आसक्त असलेला, परंतु ज्याला परमार्थाचा स्पर्श नाही असा मनुष्य ज्या तीव्रतेने, ज्या उत्कटतेने, ज्या एकाग्रतेने जितकं मन लावून ते कर्म करतो तितकंच जो विद्वान आहे, जो निर्लेप आहे, जो त्या कर्मापासून अलिप्त आहे, जो निर्मम आहे, निर्मोह आहे, निरासक्त आहे, निरीच्छ आहे, असा जो मनुष्य आहे त्यांनी सुद्धा त्याच्याच इतकं आसक्त असल्यासारखं काम करावं. त्याच्याच सारखं आपण त्या कामामध्ये पूर्ण झोकून द्यावं. त्याचं कारण काय? आपल्याला लोकसंग्रह करायचा आहे म्हणून. साधी कुटुंबामधल्या मनुष्याची गोष्ट आहे की कुटुंबातला प्रापंचिक मनुष्य, घरातला पुरुष असो स्त्रिया असोत, त्या सगळ्यांचे व्यवहार कसे आहेत ते व्यवहार बघून समोरची लहान मुलं व्यवहार करत असतात. संस्कार नावाची गोष्ट कुठेतरी संस्कार केंद्रामध्ये पाठवून होत नसते. संस्कार हा 24 तास होत असतो. एक तासभर कुणीतरी 4 स्तोत्र शिकवली, एका तासात कुणी 4 श्लोक शिकवले म्हणजे मुलांवर संस्कार केले असं होत नाही. मुलं सकाळपासून रात्रीपर्यंत आपले आईवडील कसे वागतात, आपल्या भोवतीची माणसं कशी वागतात, आपल्या ओळखीची माणसं कसा व्यवहार करतात ते इतक्या नकळत उचलत असतात. आपल्याला सुद्धा समजत नाही इतक्या नकळत त्याचा अनुकरण किंवा त्याचं स्मरण त्यांच्याकडे होत असतं. आणि म्हणून हा लोकसंग्रह करणाऱ्या माणसांनी योग्य प्रकारे कार्य करत असताना जर ते त्याच उत्कटतेने केलं तर सामान्य मनुष्याला सुद्धा उत्कटतेने कर्म कसं करावं हे लक्षात येईल. म्हणून भगवंत सांगतात मी कशाकरता करतो? लोकांच्या करता करतो, लोककल्याणाकरता करतो. आणि प्रत्येक कर्म हे यथायोग्य, यथाशास्त्र, यथा न्याय, यथा धर्मच करतो. त्याशिवाय अन्य प्रकारांनी कर्माचा मी अवलंब करत नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की कशाकरता? तर लोकसंग्रहम. ही लोकसंग्रह करण्याकरताच अनासक्त होऊन शहाण्या माणसांनी कर्म करावं. कारण त्यांनी अनासक्त होऊन जर कर्म केलं नाही तर मग दुसरा कोण करणार आहे? म्हणजे माणसामधला फरक सांगायचा तर माणूस आणि जनावर याच्यामध्ये फरक काय? तर जनावराला भूक लागते, माणसाला भूक लागते. जनावर भूक लागलं की आपली शिकार शोधतो, आपली खाण्याची सोय करतो. गवत खाणारा असेल तर गवताचा शोध घेतो. प्राणी मारून हिंसा करून खायचं असेल तर तसं खातो. आणि एकदा खाऊन झालं की तो स्वस्थ बसतो, त्याची हालचाल मंदावते. खाण्याच्या पूर्वी त्याची हालचाल असते, त्याला त्याचं भक्ष्य मिळावं म्हणून. पण एकदा भक्ष्यभोजन झालं की मग त्याची हालचाल मंदावलेली असते. माणसाचं उलट आहे. माणसाचं पोट भरलं की त्याचे उद्योग सुरू होतात. आणि म्हणून जेव्हा मनुष्याचं पोट भरलेलं आहे तेव्हा त्यानंतर हा संस्कार आहे. हे जे ज्ञान आहे, हे जे तत्वज्ञान आहे, ही जी परमात्म्याच्या विषयीची जिज्ञासा अंतःकरणात उत्पन्न करून घेऊन ते अध्यात्म जाणून घेणं आणि त्या दिशेने पावलं टाकणं हा विषय कोणाचा आहे? उपाशीपोटी नाही आहे. धर्म सांगतच नाही की उपाशी माणसांनी तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. धर्म सांगतो की पहिल्यांदा पोट भरण्याचा व्यवसाय करा. ज्याच्यावरती कुटुंब अवलंबून आहे धर्मशास्त्र सांगतं की त्याला चोरी जरी करावी लागली तरी त्यांनी कुठल्याही निकृष्ट अशा कर्माचा अवलंब करावा, पण घरातल्या लोकांचं पोट भरणे, घर चालवणे, उदरनिर्वाह हा त्यालाच सांभाळायचा आहे.
आणि त्यामुळे भरल्या पोटी बाकीचे विषय आहेत. आणि म्हणून आपल्याकडे मनुष्यानी आपल्याला आवश्यक असणारी आपल्या गरजेपुरती जी मिळकत आहे ती मिळवल्यानंतर आता थोडंसं आपल्या पलीकडे पाहू किंवा आपल्या पलीकडे पाहणं हे त्याच्या ठिकाणी सुरू व्हावं. मनुष्याने आपल्या पलीकडे पाहायला लागावं. आपलाच केवळ स्वार्थ बघू नये, आपल्या पलीकडे इतरांच्याही कडे पाहून व्यवहार करायला शिकावं. ही त्याची पहिली पायरी आहे किंवा ते प्राथमिक स्तर आहे त्याचा. त्याच्या पुढे आता स्वार्थ कमी व्हावा आणि इतरांच्या कल्याणाचा विचार अधिक व्हावा. त्याच्या पलीकडे जाऊन स्वार्थ संपावा आणि लोकांचंच कल्याण करावं. आपल्याकडे म्हणून तर वचन आहेत ना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. कशा करता असं म्हणतो आपण की ज्यांनी स्वतःचा स्वार्थ ठेवलाच नाहीये, जे केवळ लोककल्याणार्थ कार्य करतायत. आणि हे का करावं, हे करण्याची आवश्यकता का आहे? कारण मनुष्य जर स्वार्थामध्ये अडकला, मनुष्य जर स्वार्थीपणाने व्यवहार करू लागला, कालचंच उदाहरण आहे आपल्यासमोर पेशावरचं. काय आहे त्याच्यामध्ये, काय मिळवलं, कोणता परमार्थ आहे, कोणती भूमिका आहे, काय त्याच्यातून साधायचं होतं? निष्पाप जीवांना मारण्यामध्ये माणसाने काय मिळवलं? पण संस्कार नाही. जर असेलच तर अत्यंत हीन आणि दुष्ट संस्कार आहे. ह्या जगामध्ये दोन वर्ग असे आहेत की एक वर्ग त्याला कितीही बिघडवू म्हटलं तर तो वर्ग बिघडतच नाही, आणि एक वर्ग असा आहे की ज्याला कितीही सुधारू म्हटलं तर तो वर्ग सुधारतच नाही. म्हणजे दुर्योधन आणि दुःशासनासारखे कधीही दुष्ट बदलत नाहीत, तसं ज्ञानेश्वर तुकारामांच्या सारखे कोणतेही प्रसंग आले तरी त्यांच्या चांगलेपणापासून दूर होत नाहीत. या दोन वर्गात सगळा समाज नसतो. बाकीचा सगळा समाज आहे, तो सगळा समाज त्याला अपेक्षा संस्काराची आहे, त्या समाजाला अपेक्षा नियंत्रणाची आहे, त्या समाजाला अपेक्षा काही ना काहीतरी उपदेशाची आहे. त्या समाजाकरता अनेक प्रकारांनी कार्य हे होत राहावं ही त्या समाजाची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे त्याच्यापुढे आदर्श पाहिजेत, त्याला उपदेश करणारे लोक पाहिजेत, त्याचबरोबर त्याला प्रलोभन पण पाहिजे आणि त्याला भय पण पाहिजे. मी जर वाईट वागलो तर माझ्या कुटुंबियांचं अकल्याण होईल ह्या भयानी तरी तो बरा वागतो. उपनिषदांनी म्हटलंय की श्रद्धया देयम, दानाच्या करता म्हटलंय की श्रद्धेने दान द्यावं, पण रिया देयम भिया देयम. बाकीचं तर अनेक गुणांनी दान करा, यज्ञदान आणि तप या संस्कृतींनी जीवनाची तीन अगदी ज्याला मूलभूत अंग म्हणतो अशी स्वाभाविक अंग मानलेली आहेत. त्यात त्यांनी म्हटले दान करताना आपल्याला दान द्यावं असं वाटत नसलं तरी रिया देयम, लाज वाटते म्हणून तरी द्यावं. सगळे लोक देवाला जातात आणि पैसे टाकतात पेटीत, तर आपण पण पेटीत पैसे टाकावेत असं वाटून तरी दान द्यावं. आणि त्यांनी सांगितलंय की भयानी तरी दान द्यावं, की घाबरून तरी दान द्यावं, की नाही बाबा हे जर मी दिलं नाही तर माझ्या धनाची सुरक्षा राहणार नाही म्हणून तरी दान द्यावं. आणि इथे सांगण्याचा हेतू एकच आहे की अशा अनेक प्रकारांनी समाजावरती संस्कार करावा लागतो. ती संस्कार चांगली गोष्ट पुन्हा पुन्हा बघायला मिळावी लागते. दुर्दैवाने आपण आज वाईट गोष्ट पुन्हा पुन्हा पाहतोय आणि चांगल्या गोष्टीचा पडताळा घेतोय. दुर्दैव एकच आहे की आपल्याला जाग खूप उशिरा येते, आपल्याला शहाणपण खूप उशिरा येतं. आपल्याला जेव्हा लोक वेळेत सांगत असतात तेव्हा आपल्या समाजातली लोक चांगल्या गोष्टींवरती वाटेल तशी टीका करतात. म्हणजे रशियानी म्हटलं धर्म अफूची गोळी आहे, आणि धर्माची बंधनं म्हणजे कारागृहाची बंधनं आहेत की आम्ही आमच्या देशामध्ये हे सगळं तोडून टाकायला निघालो. आणि आमच्या देशामधल्या नवमतवाद्यांनी धर्माला अर्थ नाही, या पुराणमतवादी विचारांना अर्थ नाही, सनातन गोष्टी त्याज्य आहेत असं म्हणून प्रत्येक गोष्ट टाकायला सुरुवात केली. आत्ताची अगदी अलीकडची बातमी आहे की अमेरिकेसारख्या देशामध्ये
राहणारा हिंदू नाही, हिंदूला सोडून अमेरिकन वंशाचा म्हणून जो माणूस आहे त्यातले 33% लोक हिंदू जीवन पद्धती अवलंबतात आणि त्यांना हिंदू धर्म मान्य आहे. त्यांना स्वीकारावा लागलेला धर्म कोणता आहे आणि त्यांना मान्य धर्म कोणता आहे तो त्याच्यात त्यांनी दिला आहे. त्या लोकांनी त्यांच्या पद्धतीने स्वतःच्या देहाचं पूर्ण हा संस्कार न करून घेता आम्हाला जाळावं अशी इच्छा प्रकट करून अमेरिकेमध्ये 25% लोक स्वतःचा अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने करा असं त्यांच्या इच्छापत्रामध्ये लिहून ठेवतात. जगभरामध्ये त्यांचा मूळ धर्म कोणता, त्यांना हिंदू धर्म अवलंबावा का वाटतो, त्या धर्माचं मार्गदर्शन घ्यावंसं का वाटतं. दुर्दैव असं आहे की प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य आहे कशा पद्धतीने मी जीवन जगावं. जेव्हा आमच्यातल्या लोकांना आमच्या देशामध्ये पटत नव्हतं की हा हिंदू धर्म मान्य नाही, या चालीरीती मान्य नाही, तेव्हा लोकांनी सांगितलं आम्हाला नको हा धर्म. रेव्हरंड टिळक झाले, टिळकांनी धर्म बदलला. लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्र आपल्याला माहिती आहेत, प्रसिद्ध पुस्तक आहे. पण त्यांनी धर्म बदलला, आम्ही नाही त्यांना काही म्हटलं. स्वातंत्र्य आहे मनुष्याला, केलं ते योग्य का अयोग्य त्याची मीमांसा वेगळी आहे. पंडिता रमाबाईंनी धर्म बदलला आणि त्या स्वतः आज सेवा सदनसारखे संस्था वगैरे ज्या निर्माण झाल्या ते वेगळं. आणि ज्या पंडिता रमाबाई म्हणजे ज्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, आणि रमाबाई रानडे नाही, दुसऱ्या पंडिता रमाबाई, तर पंडिता रमाबाईंनी मात्र ख्रिश्चॅनिटी स्वीकारली आणि पुण्याच्या सनातन हिंदू धर्मवाद्यांच्या समोर रमाबाईंनी भाषण केलं आणि सांगितलं मला हिंदू धर्म मान्य नाही, मला ख्रिश्चन धर्म मान्य आहे आणि ख्रिश्चन धर्मामधल्या ज्या काही चालीरीती आहेत त्या मी स्वीकारल्या आहेत, मी धर्म स्वीकारला आहे आणि त्याबद्दल मला मुळीच पश्चाताप नाही. पण एकाही सनातनी हिंदू माणसांनी त्या बाईंना विरोध केला नाही. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ती स्त्री आहे, तिची चळवळ दडपून टाका असं केलं नाही. जिला नोबेल प्राइज मिळतं तिला सुद्धा गोळ्या घालून मारायला लोक निघालेली आहे. ती मुलगी सांगते की 66 लाख मुलींचा आवाज माझ्या मुखातून येतो. आज अशी स्थिती आहे की माझा आवाज जगभर जातो. आपल्या पुढे मांडण्याचा हेतू असा की जे सांगताहेत भगवंत अर्जुनाला, की अर्जुना प्रत्येक माणसाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की लोकसंग्रहा करता मला काही काम केलंच पाहिजे. माझा लोकसंग्रह 10च लोकांचा असेल की ज्यांच्यावरती माझा प्रभाव असेल. माझ्या कुटुंबातली 10 माणसं माझ्या ऐकण्यातली असतील किंवा त्यांना मी योग्य आहे असं वाटत असेल, ते माझा सल्ला घेत असतील, तर मला कसं वागलं पाहिजे. म्हणजे भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना प्रत्येकालाच जबाबदारीनीच वागलं पाहिजे. प्रत्येकाला मला वाटतं म्हणून मी बोलतो, मला वाटतं म्हणून मी करतो असं चालणार नाही. सगळ्या समाजाला, सगळ्या कुटुंबाला, सगळ्या राष्ट्राला आणि अंतिमतः सगळ्या जगाला जे कल्याणाचं आहे ते करण्याकरताच माझं जीवन आहे. मी काय करणार आहे, आमच्याच्यानी काय होणार आहे असं नाही आहे. ह्या धर्मानी किंवा ह्या समाजानी जी भूमिका स्वीकारली आहे ती मासेस बदलतात समाजाला, गट बदलतो समाजाला, धर्म बदलतो समाजाला, ही भूमिका नाही आहे. भूमिका अशी आहे, व्यक्तिगत पातळीवरती मनुष्य जितका बदलतो, मनुष्य जितका आदर्श बनतो, तितकं त्याचं कुटुंब आदर्श बनतं. जितकं कुटुंब आदर्श बनतं तितकं खेडं, खेड्यातून शहर, शहरातून देश, देशातून जग. म्हणजे व्यक्तिगत व्यष्टीतून समष्टीचं कल्याण ही भूमिका आहे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला समजावून सांगतायत की बाबा रे, असं वागून चालत नाही, तुला अत्यंत निस्वार्थीपणे वागलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे एक कथा आहे पुराणांमध्ये, परंपरेमध्ये, रतिदेवाची. तो तपश्चर्येला बसला आणि अयाचित व्रत घेऊन बसला. भगवंत त्याची परीक्षा पाहतायत की ह्या अयाचित व्रतानी
जर ह्याला काही तिथे अयाचित याचा अर्थ अयाचित म्हणजे न मागता जर काही समोर आलं तर त्याचं मी सेवन करेन, अन्यथा करणार नाही. समोर काही येतच नाही आहे, अयाचित काही वस्तू समोर येत नाही, असा हा रतिदेव तपश्चर्या करतोय. दीर्घ काळ चालला आहे, शरीर कृश होत आहे, खायला काही मिळत नाही आहे. तशीच तपश्चर्या निर्वेधपणे चालू आहे. एक दिवस असा येतो, भगवंत परीक्षा पाहत असावेत, त्याच्या पुढे चांगलं सुग्रास अन्न येतं की ज्याचा स्वीकार त्यांनी करावा. ते अन्न तो पाहतो आणि ते बघितल्यानंतर भोजन करावं किंवा न करावं या विचाराच्या आधीच त्याच्या समोर एक उपाशी भुकेला कुत्रा येतो. ते अन्न तो त्या कुत्र्याला घालतो. त्यानंतर तपश्चर्या सुरू होते. पुन्हा उपाशी येतो, उपाशीच आहे. काही काळ लोटतो, पुन्हा त्याच्यासमोर अन्न येतं. आलेलं अन्न जे आहे त्याच्यासमोर एक अतिथी येतो. त्या अतिथीला तो अन्न देऊन टाकतो. त्या अतिथीला अन्न दिल्यानंतर पुन्हा अन्न नाही, पुन्हा दीर्घ काळ जातो. भगवंताला त्याची दया येते आणि परमेश्वर प्रसन्न होतो आणि परमेश्वर अतिदेवाला म्हणतो की तुला काय पाहिजे सांग मला. तुला राज्य पाहिजे आहे, वैभव पाहिजे आहे, कीर्ती पाहिजे आहे, मोक्ष पाहिजे आहे, जे मागशील ते तुला देतो, कारण तुझं तप फार मोठं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही, मला यातलं काहीच नको आहे. मला फक्त जो दुःखित आहे त्या दुःखिताच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं सामर्थ्य द्या आणि ते मला यशस्वीपणे करू द्या, एवढंच मला पाहिजे. भगवंताला ह्या संबंध गीतेमधून हाच उपदेश करायचा. जो समाहित चित्त पुरुष आहे, जो निर्मोही आहे, जो निर्द्वंद्व आहे, अशा पुरुषाचं काम काय आहे, अशा पुरुषाचं जीवन काय आहे. शेवटी राहतो जो कर्मयोग, राहतं जे त्याचं प्रारब्धाधीन जीवन किंवा त्याच्या पलीकडचं जीवन. आता पुढे अनेक विषयांची चर्चा येईल, आपल्याला त्या बारीक सारीक गोष्टीत आत्ता जायचं काही कारण नाही. पण असा स्थितप्रज्ञ पुरुष आपल्या जीवनामध्ये काय मिळवतो आणि लोकांना काय देतो, तर एकच गोष्ट आहे की अत्यंत निस्वार्थपणे समाजाकरता जगतो. आमची उन्नती कशात आहे, जितका स्वार्थ कमी होईल तितकं आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगत आहोत, उन्नत आहोत, आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही पुढे निघून जात आहोत. ही त्याची खूण आहे, हे त्याचं गमक आहे, असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे माऊलींनी जे विवेचन केलेलं आहे त्या विवेचनात माऊली म्हणते, देखे फळाची या आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू हो आवा तैसा, निराशाही. निराशाही आशा नसलेला, असा निरीच्छ किंवा निरासक्त असा जो पुरुष आहे, अनासक्त पुरुष आहे, त्यांनी काम कसं करावं म्हणाले, आचरे कामुकू जैसा. कुठल्या ना कुठल्या तरी इच्छेनी किंवा अपेक्षेनी, आकांक्षेनी काम करायला उद्युक्त झालेला असा जो पुरुष आहे, त्या पुरुष जसा फळाच्या आशेनी जीव तोडून काम करतो, तसा कर्मी भरू हो आवा तैसा. कोण यावा तसा, तर जो निरासक्त आहे त्यांनी सुद्धा कर्मामध्ये तसंच काम केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा त्या त्या कर्मामध्ये तसंच रममाण झालं पाहिजे की आता काय मला काय मिळवायचंय त्याच्यातून, मग मी काय केलं काय आणि नाही केलं काय, काय फरक पडणार आहे, असं नाही होत म्हणाले. स्वार्थाने काम करणाऱ्यापेक्षा सुद्धा निस्वार्थपणे काम करणाऱ्यांनी काम अधिक उत्कटतेने केलं पाहिजे. का केलं पाहिजे, कारण निस्वार्थपणाने जो काम करतो तो जो उत्कटतेने करतो, तर जो स्वार्थपणाने काम करतो किंवा स्वार्थाने उद्युक्त होऊन काम करतो, तो त्या आदर्शामुळे स्वार्थाने का होईना चांगलं काम करतो. म्हणजे निस्वार्थपणाने एखाद्या ठिकाणचं कार्य एखादा माणूस चांगलं करत असेल आणि एखादा मनुष्य किंवा सगळीच लोक नोकरी म्हणून ते काम करत असतील, तर त्यांच्या समोर जर निस्वार्थी माणसाचा आदर्श असेल तर पैसे घेऊन सुद्धा मनुष्य निस्वार्थीपणाने काम करेल, आपल्या स्वार्थाकरता नाही. बँकेचं कर्ज पाहिजे ना, साहेबांकडे जाऊ नका, माझ्याकडे या, मी बघतो, आपण मॅनेज करू, काय करायचं पाहू, नाही म्हणणार.
तो त्याचं काम चोखपणेच करील. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं निराशाही, त्याला ह्या जगातून काहीही घ्यायचं नाही आहे. पण कर्म मात्र निरासक्त माणसाचं हे आसक्त माणसापेक्षा सुद्धा अधिक उत्कटतेनी आहे, अधिक काटेकोरपणे आहे, अधिक व्यवस्थित आहे, नियोजनपूर्वक आहे. म्हणून जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया. ते पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था, या सर्व लोकांचं पुढत पुढती परंपरेनी समोर येणारी प्रत्येक पिढी ही शहाणी होऊन पुढे गेली पाहिजे. प्रत्येक पिढीत शहाणपण असलं पाहिजे. आपली पुढची पिढी जेव्हा एका विशिष्ट नियमाने चालत नाही, एका विशिष्ट पद्धतीने जीवनात चांगल्या गोष्टींचा अवलंब करत नाही, तर आपल्याला त्याचं दुःख होतं. आपण म्हणतो या पिढीचं काय होईल, आणि खरंच काय होईल. जो जो मनुष्य योग्य मार्गाचं आचरण सोडू लागला, तो मनुष्याला येणारी संकट परंपरा आहे ती फार अकाली भेडसावायला लागली. मनुष्याला संकट अकाली 80व्या वर्षी जे अनारोग्य यायचं ते 60त येत असे, ते 40शीत यायला लागलं, आणि दुर्दैवाने आज ते 20शीत येत आहे. आयुष्य संपवायचंय, माणसाची जमात नष्ट करायची आहे. भगवंत म्हणतात मी त्याच्याकरता माणसाला जन्माला घातलंच नाही आहे. मला पुढत पुढती पिढ्यानं पिढ्या हे असंच निरामय चालू राहिलं पाहिजे. आणि याकरता म्हणून हे सकळ लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणूनिया, त्यांचं रक्षण करणं हे काम आहे, ते माझं काम आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे मला सांभाळलंच पाहिजे. मार्गाधारे वर्तावे, ही ज्ञानेश्वरीतल्या प्रसिद्ध ओव्यांमधली ही एक ओवी आहे. मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक नो हावे लौकिका प्रती. म्हणाले मार्गाधारे, मार्ग कोणता? शास्त्राधारे. कारण 16व्या अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय? तस्मात शास्त्रम प्रमाणमते कार्याकार्य व्यवस्थितो. कोणतंही कार्य करण्याला आणि कार्य नाकारण्याला जर काय आधारभूत असेल किंवा कशाच्या अधिष्ठानावर कार्य करायचं असं जर मनामध्ये आलं तर त्याचं अधिष्ठान शास्त्र आहे. त्याच्याच पायावरती आपल्याला आपलं कार्य उभं करावं लागेल. आणि म्हणून ते म्हणतात की मार्गाधारे वर्तावे, शास्त्राधारे वर्तावे. योग्य मार्गाने डॉक्टरांनी जर सांगितलं की अमुक एक दुखण्यामध्ये अमुक एक खाऊ नका, नाही खाता उपयोगी. डॉक्टर असं कसं, थोडं तरी खायची परवानगी द्या. मग डॉक्टर म्हणतील मरा, मी काय करू. कारण तुम्हाला जर पथ्य सांभाळायचं नाही तर येणारे जे त्रास आहेत ते स्वीकारा. म्हणून त्यांनी सांगितलं जो नियम आहे, जो विधी आहे तो विधी आहे, जो निषेध आहे तो निषेध आहे. आणि म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे. कशाकडे पाहावं किंवा कुणाला उद्दिष्ट बनवावं? मोहरा, कोण आपलं उद्दिष्ट आहे? हे विश्व आपलं उद्दिष्ट आहे. आज आपल्याला जर कळतं की पर्यावरणाचा तोल राखला जात नाही, आमच्यासारखा प्रवचनकार 10 ठिकाणी प्रवचनामध्ये नुसता बडबडत राहतो की हो काय करणार हे आम्ही असं वागतो, आमचं पूर्वज कसे होते, त्यांनी कसं सगळं जंगल सांभाळलं, आता आम्ही कशी जंगलतोड सुरू केली, आता आमच्या घरातनं सोसायटीत सुद्धा आम्ही झाडं लावत. अरे तू कर ना, तुला करायला कोणी नको म्हटलंय. म्हणून त्यांनी सांगितलं विश्व मोहरे लावावे. लोकांना सांगण्याच्या आधी केले मग सांगितले की एकच मनाची भूमिका घ्यावी. मी जिवंत आहे तोपर्यंत मी किती झाडं लावू शकतो आणि जगवू शकतो? 25 झाडं. आपल्या संबंध आयुष्यात 50 वर्षाच्या आयुष्यात 2 वर्षाला 1 झाड जगवलं असं जर म्हटलं तर आपण ह्या जगातून जाईपर्यंत एक 25 झाडं या जगामध्ये उभी करून जावीत. असं जर प्रत्येकाने ठरवलं तर या देशामध्ये पर्यावरण पुन्हा त्याच्या मूळ रूपामध्ये उभं राहिला आणि त्याचा तोल साधायला वेळ लागेल का? लागत नाही. पण असं होतं की फक्त ज्याला हातामध्ये बोलायला माईक मिळतो तो फक्त बोलत सुटतो. इथे त्यांनी सांगितलं की बोलणं आणि सांगणं हा विषय नाही आहे, आचरण हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न हो आवे लौकिका प्रती.
लौकिकामध्ये व्यवहारामध्ये आपण कुणीतरी आहोत आणि दुसऱ्याला सांगण्याकरताच आपला जन्म झालेला आहे आणि बाकीचे सगळे अरे 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 ते सगळे बिचारे त्यांना अज्ञानी आहेत. काय आहे ते ज्ञान देण्याचा मक्ता मीच घेतलाय. माऊली म्हणतात असं नाही आहे. अलौकिक न हो आवे लौकिकाप्रती. कोणत्याही विषयाचं कितीही चांगलं ज्ञान आपल्याकडे असलं तरी सुद्धा त्याचा उल्लेख करू नये. त्याच्याविषयी आपल्याकडे काही विशेषता आहे असं प्रकट करू नये, नाही असं मनालाच वाटू नये. भगवंताला जे सांगायचं आहे ते आता या पुढच्या सगळ्या श्लोकातनं एकच गोष्ट सांगायची आहे की जे करण्यास योग्य नाही ते करावंसच न वाटलं पाहिजे. तर हा शहाणा, तर हा विद्वान, तर हा आचरणशील, त्याच्याकडनं तशी गोष्ट घडताच कामा नये. जे योग्य नाही ते करताच कामा नये. जे बोलू नये ते बोलताच कामा नये. हे घडणारच नाही, हे होणारच नाही, हे केलंच जाणार नाही, ही स्थिती यावी. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की म्हणाले आपला स्वार्थ सोडला, दुसऱ्याकरता करायला निघाला आणि म्हणाला काय करणार, बघवत नाही हो दुसऱ्याचं दुःख, म्हणून त्याला काहीतरी मदत करावी म्हणून मी करतो. ते म्हणाले ही पण भूमिका नाही. भगवंत म्हणतात तू कोण आणि त्याचं दुःख निवारण करण्याचा तुझा काय अधिकार, तू काय करू शकतोस, तू कुणाकरता करावं त्याचं बघ. इथे तू निरीच्छ नाही झालास, इथे तू निर्मम नाही झालास. जेव्हा तू फक्त ईश्वराकरता कार्य करशील तेव्हाच तू निर्मोही होशील, तोपर्यंत नाही. तेव्हाच तू निरीच्छ होशील, तोपर्यंत नाही. म्हणून आमच्या गायत्री मंत्रामध्ये सुरुवातीपासूनच मनुष्याने कर्म कसं आचरावं ते सांगितलंय. आणि ते सांगताना गायत्रीचा जो हा त्रिपाद मंत्र आहे त्यातल्या प्रथम पादामध्ये त्यांनी कर्मयोगाचं सूत्र आहे असं सांगितलं की ओम भूः भुवः स्वहा महाः जनः तपः सत्यम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. ते म्हणतात ओम भूः भुवः स्वहा महाः जनः तपः सत्यम. हे काय आहे म्हणाले, ओंकाराने त्या भगवंताचं स्मरण केलंय, त्या ईश्वराचं स्मरण केलंय आणि तो कुठे आहे, तो सर्वदूर व्याप्त आहे. कुठून, ह्या भूमीपासून ते जनहा तपहा सर्व लोकां मा खाली स्वहा भुवहा भूहू सगळ्या ठिकाणी तो आहेच. तो सर्वदूर भरून राहिलेला आहे, ह्याचं मला पूर्ण ज्ञान आहे. मी जाणतो की तो भगवंत सर्वदूर ह्या सप्त लोकांच्या मध्ये घनदाट भरून राहिलेला आहे. तत् सवितुर वरेण्यम, म्हणून तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला मला वंदन करायचं आहे. त्याकरता मी प्रतीक कोणाला घेतलं, तो महानात महान आहे. म्हणून त्याच्या महानतेचं प्रतीक कोणतं, तर मला माझ्या दृष्टीला पडणारं सगळ्यात महान प्रतीक कोण, तर सूर्य आहे. म्हणून तत्सवितुर वरेण्यम, जो श्रेष्ठ आहे. भर्गो हो, जो पापांचा नाश करणारा आहे. देवस्य, जो दिव्यत्व प्रदान करणारा आहे. धीमही, त्याला मी धारण करू. आता इथे भगवंत 30 सूत्र सांगताय. पहिलं सूत्र काय सांगितलं, कर्माच्या मागचा माझा स्वार्थ सोडून दे, निरीच्छपणाने कर्म कर. दुसरं सूत्र सांगितलं, कर्म करताना ईश्वरा प्रित्यर्थ कर्म कर. आता इथे लोकसंग्रहार्थ कर्म करताना दुसरं तत्व सांगतायत ते. इथे लौकिक कुणाकरता कर्म नको करू, अलौकिक न हो आवे लौकिकाप्रती. या लौकिकामध्ये कुणाला कळताही कामा नये कुणाकरता काय केलं, काही आवश्यकता नाही आहे. त्याच्याकरता करायचं आहे. पाहणारा तो आहे, स्वीकार करणारा तो आहे. आणि म्हणून अधिष्ठान त्याचं आहे, कर्म त्याचं आहे, कर्म त्याच्याकरता आहे. माझ्याकरता मला काहीच करायचं नाही, त्याचं त्याच्याकरता त्याच्याकडूनच केलं जातं. अधिष्ठान तो आहे. आणि म्हणून ते पुढे आपल्याला सांगतात की त्या अगदीच गायत्रीचा अर्धार्थ सांगितला असं नको, धियो यो नः प्रचोदयात, तो आमची बुद्धी सन्मार्गावरती प्रेरित करो.
कारण आम्ही कितीही आमच्या ठिकाणी कर्माच्या करता भूमिका स्वीकारली, अंतःकरणाला निरीच्छ बनवलं आणि हृदयामध्ये भगवंताची स्थापना केली आणि त्याचं कर्म, ही जी सेवा आहे ही प्रभुसेवा आहे म्हणून सुरू केली, तरीसुद्धा मनात विकल्प येणारच नाही का? मन बदलणारच नाही का? बदलू शकेल, मनात विकल्प येऊ शकेल. आणि म्हणून त्याकरता भगवंता तू आमची बुद्धी सन्मार्गावरती प्रेरित कर, म्हणजे भक्तीच्या माध्यमातून आमचं अंतःकरण तुझ्या ठिकाणी शरणागत होऊ दे. आणि म्हणून ते म्हणतात की इथे कर्म, ज्ञान आणि भक्ती या तिन्हीचा समन्वय या एका गायत्री मंत्रामध्ये साधलाय. कर्मयोगी मंत्र आहे, कर्माकर्ता मंत्र आहे, आमच्या जीवनाला सुफल करणारा मंत्र आहे, आमचं जीवन सामर्थ्यशाली, सबल आणि सतेज करणारा मंत्र आहे. त्याच्या मागची भूमिकाच ही आहे. आणि म्हणून इथे ते पुढे सांगतात आपल्याला, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगिनाम जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण. ते सांगतात की कुणाचाही बुद्धिभेद हा करू नये. कुणाचा करू नये? जनयेत अज्ञानाम, जे अज्ञानी आहेत म्हणण्यापेक्षा ज्याला निश्चितपणे कोणत्या विषयाचं ज्ञान नाही आहे, त्याच्या बुद्धीचा भेद ज्ञानी माणसांनी करू नये. त्याच्या बुद्धीचा भेद करण्याचं काम ज्याला त्या विषयाचं ज्ञान आहे त्यांनी करू नये. आपण एखाद्याला विचारलं की बाबा भाषाशास्त्र समजून घ्यायचं आहे आणि आम्हाला स्वतःला जर समजा काही लेखनातल्या चुका दुरुस्त करायच्या आहेत तर सांगा हो भाषेचे नियम काय आहेत. घडलेला प्रसंग आहे म्हणून आपल्याला सांगते. ही कोणतं एखादं पुस्तक जर त्याच्याकरता असेल भाषेचे नियम सांगणारं आणि शुद्ध लेखनाचे नियम सांगणारं, तर पुस्तक सांगा. आता ज्ञानी मनुष्य आहे, ज्याची 5-10 पुस्तकं छापून आली आहेत, ज्याचं प्रूफ करेक्शन ज्यांनी स्वतः केलेलं आहे, म्हणजे मुद्रण शोधित किंवा ती शोधित प्रत त्यांनी तयार केलेली आहे, अशा माणसाला विचारल्यावर उत्तर काय देतात माणसं? हे काय पुस्तकं कशाला पाहिजेत, नियम कशाला पाहिजेत? रोज वर्तमानपत्र वाचताना त्यातनं शब्द पाहायचे, तो ऱ्हस्व लिहिलाय का दीर्घ लिहिलाय पाहायचा आणि ते बघायचं की आपण लिहिलेलं बरोबर आहे का चूक आहे. ही ज्ञानी माणसांनी देण्याची उत्तरं नव्हे. आणि ज्ञानी मनुष्य जेव्हा असा व्यवहार करतो तेव्हा तो त्याचं तर नुकसान करतोच करतो, पण सगळ्या समाजाचं नुकसान करतो. सगळा समाज त्याचा बुद्धिभेद होतो, त्याला योग्य मार्गाने नाही शिकवलं. आता आज परिस्थिती अशी काय यावी? एका विहिरीमध्ये पाव पडला म्हणून सगळे बाटले. ज्ञान तुमच्याकडे आहे, शास्त्र तुम्हाला माहिती आहे, आपदधर्म तुम्हाला माहिती आहे. मग आपत्कालीन स्थितीमधलं व्यवस्थापन काय आहे हे सुद्धा शास्त्रांनी सांगितलंय. शास्त्रांनी किती सांगितलंय? यज्ञाकरता भोजन बनवलंय. अर्थातच एवढ्या मोठ्या हजारो लोकांचा जेव्हा अन्न सिद्ध होतं किंवा पाक सिद्ध होतो तेव्हा मोठ्या मोठ्या जागेवर जमिनीवरती चुल्हानं पेटवून स्वयंपाक केला जातो. त्या ठिकाणी चुकून स्वयंपाक जो आहे तो शुद्धतेचा विचार करून आपल्या भाषेत बोलायचं तर सोळ्यात स्वयंपाक केलाय, कुणाच्या स्पर्शाचा विचार करून त्याचा तो पाक बनवलेला आहे, सिद्ध केला आहे. समजा एखादा कुत्रा कुणाची तरी नजर चुकवून त्या अन्नाच्या जवळ आला आणि त्यांनी एखाद्या भांड्याला स्पर्श केला. आता ते भांडं काय लहान आहे? ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या कढया, ही एवढी मोठी मोठी पातेली, त्याच्यामधून स्वयंपाक सिद्ध केलेला आहे. आता तो कुत्रा शिवला, आता काय करायचं? आता ते अन्न सोळ्याकरता चालणार नाही, यज्ञाकरता त्याचा उपयोग करता येणार नाही. शास्त्रांनी सांगितलं आहे असं नाही. स्पर्शाचा विचार हा कुठपर्यंत मर्यादित आहे त्यांनी वर्णन केलंय धर्मशास्त्रामध्ये. द्रोणभर भात आहे किंवा द्रोणभर अन्न आहे आणि त्या द्रोणभर अन्नाला जर कुत्र्यांनी स्पर्श केला आहे तर त्याच्या मुखाचा स्पर्श आहे का चरणाचा स्पर्श आहे याचा विचार न करता त्या अन्नाचा त्याग करावा. त्याच्यापेक्षा अधिक अन्न असेल तर शुद्ध करून ते अन्न स्वीकारावं. आपण आपल्या धारणेकरता शुद्ध करावं. त्याच्या स्पर्शाने ते अशुद्ध झालं आहे इतका गबाळा विचार नाही आहे.
त्याच्यामध्ये एकच विचार आहे की स्पर्शास्पर्शाची भावना योग्य का अयोग्य, एका मर्यादेत योग्य, एका मर्यादेत अयोग्य. कारण आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा आपण आपल्या हाताने स्वयंपाक करतो त्यावेळी दुसऱ्याचा स्पर्श घेतच नाही, तेव्हा सुद्धा घरातल्या माणसाशी स्पर्शास्पर्शाचीच भावना आहे. एकाचं पाणी प्यायचं भांडं दुसऱ्या त्या भांड्याने पाणी पित नाही, स्पर्शास्पर्शाचीच भावना आहे. आपल्या ताटात आपण जेवतो, दुसऱ्याच्या ताटात आपण जेवत नाही, स्पर्शास्पर्शाची भावना आहे. एका घरातली माणसं आहेत. स्वच्छतेच्या कल्पना आहेत, संस्काराच्या कल्पना आहेत, परंतु ह्या संस्कारांचा काहीतरी अतिरेक करून आपलं मोठेपण सिद्ध करण्याकरता जर आम्ही म्हटलं आहोत त्या विहिरीमध्ये पाव पडला आणि ज्या विहिरीत पाव पडला त्या विहिरीचं पाणी तुम्ही प्यायलात, तुम्ही बाटलात, कसं चालेल? आत्ता आपण त्या खेड्यातली घटना पाहिली की ज्या बाईवरती वाळ टाकली लोकांनी, शेवटी त्या खेड्यात रोह्यामधल्या खेड्यातली घटना आहे, आपण कदाचित टीव्हीवर पाहिली असेल. त्या छोट्या गावातल्या एक बाईनी, एकटी बाई आहे, 2 मुलं आहेत लहान, आणि ती बाई गिरणीचा व्यवसाय करतीये आणि त्या व्यवसायामध्ये असताना काहीतरी उत्सवाच्या वरनं कोणाला तरी काहीतरी खटकलं आणि त्यांनी ठरवलं या बाईंवर आता वाळ टाका, ह्या बाईशी कोणी बोलायचं नाही, हिच्या गिरणीत जाऊन दळण घ्यायचं नाही. त्याबरोबर सगळं बंद झालं. बंद झाल्याबरोबर ती बाई म्हणाली मला जगणं कठीण आहे, माझ्या मुलांना ह्या गावात जगणं कठीण आहे, घरदार सगळं माझं ह्या गावात आहे. त्या बाईंनी आत्महत्या केली आणि आता तिची 2च मुलं पोरकी राहिलेली आहेत. समाजामध्ये जर त्या खेडेगावामध्ये कुणाला जर मुखत्यारपत्र दिलं आहे हा समाज चालवण्याचं, तर त्याची जबाबदारी काय आहे? त्याला सांभाळून घेण्याची जबाबदारी आहे. भगवंत सांगतात समाजाचं संघटन करायला पाहिजे. समाज संघटनाकरता जोशयेत सर्व कर्माणी, म्हणून ते सांगतात की इथे प्रत्येक कर्माचा तुम्ही त्याला प्रोत्साहन द्या, त्यांचा बुद्धिभेद करू नका. ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्याच्या हातामध्ये सामर्थ्य आहे, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम, ज्याला माहीत नाही त्याचा बुद्धिभेद करू नका. कर्मसंगीनाम, जे कर्माशी जोडले गेलेले आहेत, जे कर्माशी आसक्त आहेत. कुणीतरी आपल्या व्याख्यानामध्ये सांगून टाकायचं की अहो काय तुमच्या घरामध्ये ते देव आहेत, काय हे एवढे खटाळभर देव, त्यांचंच वाक्य सांगतेय तू, काय तुमच्या घरामध्ये हे खटाळभर देव ठेवलेले आहेत, ते सगळे काढा आणि मुळामुठेमध्ये फेकून द्या आणि काय करा तर मी जे सांगतो ते ऐका. मग तू कोण? हा प्रश्न आला ना, की जर घराण्यामध्ये 300-350 वर्ष ते देव आमच्याबरोबर आमच्या घरामध्ये राहिलेले आहेत, तर त्यांचा सहवास, त्यांचं प्रेम, त्यांचा अधिकार किंवा त्यांच्याविषयीचं कर्तव्य अधिक का जो 4 महिन्यापूर्वी भेटला आहे तो मनुष्य अधिक? मग हा बुद्धिभेद का? देवानी तुम्हाला मुखत्यारपत्र दिलं म्हणून, देवानी तुम्हाला नेतृत्व दिलं म्हणून? भगवंत सांगतात नाही, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. जे कर्माशी जोडलेले आहेत त्या कर्माशी जोडलेल्या लोकांचं कर्म आपल्याला क्वचित योग्य वाटलं नाही तरी त्या कर्माशी जोडलेलं राहिलं पाहिजे. हळूहळू माणूस बदलतो. लोकमान्यांनी सांगितलं आहे, समाजाला जर बदलायचं असेल तर समाजाच्या पुढं 10 पावलं चालून चालत नाही. मागून समाज येतो आहे, समाज सुधारक त्याच्या समोर आहे, 5 पावलं पुढं गेला आहे, मागे वळून पहा. समाज 5 पावलं आपल्यापर्यंत आला आहे का? नसेल आला तर आधी तिथपर्यंत येऊ द्या, मग पुढची 5 पावलं चाला. एका क्षणामध्ये समाज बदलू शकत नाही. खेडेगावामध्ये त्या जलाच्या शेजारी साथी आसरा, जलाच्या शेजारी एक फिरस्ता, त्याच्याजवळ एक म्हसोबा, त्याच्याजवळ एक देवी. तिथे जाऊन जर आम्ही सांगायला लागलो ह्या दगडाला शेंदूर फासून तुम्ही अज्ञानीपणाने ह्याची पूजा करू नका, चालणार नाही. त्याला तुम्ही दुसरं काहीतरी द्या ना. त्याच्या बदल्यामध्ये त्याला पर्यायी दुसरी उपासना उभी करा, त्याला समजेल अशी उभी करा.
त्याला कळेल अशी, आचरता येईल अशी उभी करा. आणि समजा तो कर्मनिष्ठेनेच काम करू शकत असला तर तुम्ही त्याच्यावरती ज्ञाननिष्ठा आरोपित का करता? त्याला जर कर्मानीच ईश्वराला साधणं शक्य आहे तर हे असं बरोबर नाही, तू तत्वज्ञानाचा अभ्यास कर. तो म्हणून मला काय करायचंय, मला त्यातलं काही कळत नाही, मी हे एवढंच करू शकतो. म्हणून ते म्हणतात कर्मसंगीनाम, जे कर्मानी पुढे चाललेले आहेत. आणि कर्म तर कुणालाच सोडता येत नाही, ते तर पुढे भगवंत सांगणारच आहेत आपल्याला. की ज्ञान मिळालं म्हणून झालं काय? नुसत्या ज्ञानाने कुणीच काही साधत नाही. विद्वान विद्वान ठरत नाही. यः क्रियावान स पंडितः. जो कर्म करतो तोच ज्ञानी आहे, जो बोलतो तो ज्ञानी नाही आहे. आपल्याला कुणावर व्यक्तिगत टीका करायला आवडत नाही म्हणून, पण जगामधले अनेक जे तत्ववेत्ते आहेत ते बोलतात काय आणि त्यांचं आचरण काय? त्यांच्या बोलण्याला काय किंमत द्यावी त्यांच्या आचरणाकडे पाहिलं तर? त्यामुळे यः क्रियावान स पंडितः, जो क्रियेमध्ये श्रेष्ठ आहे, जो आचारामध्ये श्रेष्ठ आहे तोच ज्ञानी आहे. मग जो बिचारा सामान्य कर्म करत राहिला आहे, त्या सामान्य कर्म करणाऱ्याचा तुम्ही बुद्धिभेद का करता? लहान 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 व्रत करणारी माणसं आपल्या समोर आहेत. काय निष्ठेने व्रत करतात, काय कट्टरपणाने व्रत करतात. आपल्या देहावरती अनेक प्रकारचे अन्याय करून ती व्रत करतात. आता त्यांना तुम्ही हे व्रत करू नका हे सांगण्याचा आम्हाला अधिकार आहे? त्याचं कारण असं की ज्याच्यात ते ईश्वर पाहतात त्याला पर्यायी ईश्वर पाहण्याचं स्थान तुम्हाला निर्माण करता येणार आहे का? त्याकरता तुम्ही जन्मालाच आलेले नाहीये. ते तुमचं सामर्थ्यच नाहीये. जे आमचं सामर्थ्य नाहीये त्याच्याविषयी उपदेश करण्याचा आम्हाला काय अधिकार आहे? आम्हाला काही अधिकार नाही. त्यांच्या कर्माचा सत्कार करणं एवढाच आपल्याला अधिकार आहे की बाबा ज्या निष्ठेनी ज्या कष्टाने तुम्ही उपासना करता आहात ते खरंच वंदनीय. आम्हाला होत नाही, आम्ही करू शकत नाही. अहो कसले हो हे नवरात्राचे 9-9 दिवस उपास टाका सोडून, आता काही करू नका. तुम्ही कोण ठरवणार? मुलं शरीर श्रमाची कामं करतात, दगड फोडायला जातात, पण निष्ठा एवढी असते की 9 दिवस काही खात नाहीत. आता हे सगळं सांगायचं खूपच मागे गेलं. मोदींसारख्यानी अमेरिकेचा प्रवास 9 दिवसाच्या उपवासात केला. पाण्याशिवाय राहिले नाहीत, जेट नाही, लॅक नाही, भानगड नाही, सतत काम करत राहिले. कुठून केलं? हे मनोबल वेगळं आहे. आणि म्हणून ते सांगतात कर्मसंगीनाम. कर्माच्या ठिकाणी आसक्त असलेल्या माणसाला कर्म करताना तू हे चुकीचं आहे म्हणून सांगू नकोस. तो करतोय ना म्हणून पुढे म्हटलंय जोशयेत सर्व कर्माणी. सगळ्या कर्मांच्या ठिकाणी त्यांना प्रोत्साहनच द्या. इथे पुढे ते म्हणतात विद्वान युक्त समाचरण. आणि म्हणाले विद्वान माणसाने युक्त होऊन म्हणजे काय? समाहित चित्त होऊन त्यांनी आपल्या अंतःकरणाचं संतुलन यत्किंचितही न बिघडवता समाचरण योग्य कर्माचं आचरण करावं. त्यांनी सुद्धा कर्माचरण सोडू नये, कर्म करतच राहिलं पाहिजे. म्हणून उपनिषदांनी पहिल्याच उपनिषदामध्ये ईशावास्यातच सांगितलंय कुर्वन्नेवेह कर्वाणी जिजी विषेत शताम समा. कर्म करतच तुला 100 वर्ष जगायचं आहे. इथे न अन्य पंथा विद्यते अयनाय. हा मार्ग सोडून दुसरा मार्ग संभवतच नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं की बाबा रे, हा श्रेष्ठ पुरुष आहे, हा श्रेष्ठ आहे म्हणून कर्माशिवाय राहत नाही. आणि एवढी कर्माची भलावण केली आहे म्हणून तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिला ज्याच्यामध्ये कर्मयोगाचं प्राधान्य सांगितलं. ते म्हणतात जोशयेत सर्व कर्माणी. सर्व कर्मांच्या ठिकाणी या निष्काम पुरुषांनी त्यांनी केलेल्या प्रत्येक कर्माची प्रशंसा करावी. तू हे केलंस ना, हे चांगलं केलंस, पण आता पुढच्या वेळी करशील ना तर ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं कर. जेव्हा त्याला प्रोत्साहन दिलं आहे तेव्हा त्यातली काय चूक आहे ही जर सांगितली तर त्याच्यावर विचार करण्या इतकी
किंवा त्यात बदल करणे इतकी त्याच्याही अंतःकरणाची तयारी होते. अंधश्रद्धा निर्मूलन हे एका फटकार्याने होऊ शकत नाही. कोणत्याही श्रद्धा या खरं म्हणजे श्रद्धा अंध नसतातच. असतीलच काही विपरीत, तर त्या रूढी समाजामध्ये रूढ झालेल्या असतात, की ज्या विपरीतपणाने रूढ झाल्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत. त्याचं विपरीतपण दूर गेलं पाहिजे, त्याबद्दल वाद नाही. आता ते पुढे म्हणतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वान्ने केवी जेवी. म्हणाले ज्या लहान बालकाला जन्मलेलं मूल आहे, ज्याला बिचाऱ्याला मातेचं दुग्धपान हे त्याला जेमतेम पचवण्याची ताकद आहे, केवळ ते त्या आहारावरती आपल्या पोटाला पचवण्याची ताकद देऊ शकतं, इतकंच त्याचं बळ आहे जन्माला आलेल्या मुलाचं. म्हणून बाळका जैसी नेदावी धनुर्धरा, म्हणून त्याला ते पक्वान्ने केवी जेवी. आता राजघराण्यामध्ये मूल जन्माला आलेले आहोत, त्याला काय कमी आहे? त्याला पहिल्याच दिवशी श्रीखंड, त्याला पहिल्याच दिवशी पुरणाची पोळी, पंचपक्वान्नाचं त्याला जिभेला चव लावा, तर ते पोर दुसऱ्या दिवशी राहतंय कशाला? म्हणाले ते केव्हाच संपून जाईल. कारण जन्माला आलेलं जे मूल आहे त्याची मातेचं दूध पिण्याची शक्तीच यथायथा आहे, तर त्याला पक्वान्नाचं सेवन तुम्ही करायला कसं लावता? म्हणून ते सांगतात, बाळका जैसी नेदावी. ज्याप्रमाणे मुलाला आपण जसं पक्वान्न देत नाही, तसं कर्ममार्गाने चालणाऱ्या आसक्त मनुष्याला एका क्षणामध्ये त्याच्यापासून दूर करू नये. हे धनुर्धरा लक्षात ठेव. त्या मुलांनी चित्र काढलं, रेघोट्या मारल्या की ते मूल सांगतं की हा माझा भाऊ आहे. पण तो, हो किती छान आहे ना, किती छान काढलं ना, दुसरं चित्र काढून दाखव. तो जे रेघोट्या मारतो त्याचं आपण कौतुक करतो. लहान मूल आहे, त्याचं कौतुक केलंच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, त्याची समजच तेवढी आहे. जो शहाणा आहे त्याला जर समोरच्या माणसाची समज काय हे कळत नसेल, तर त्याचं शहाणपणच वादग्रस्त आहे म्हणावं लागेल. मग शहाणपण कुठलं? म्हणून इथे माऊली सांगते की नाही, हे धनुर्धरा, त्याला तू कर्ममार्गापासून दूर नेऊ शकत नाही. तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता. म्हणाले ज्याला कर्म करणंच अजून जमत नाही योग्य प्रकाराने, योग्य कर्माचा अवलंबच ज्याला समजत नाही, त्याला नैष्कर्म्य काय सांगतोस? की कर्म केलं तरी सुद्धा न केल्यासारखं होतं. तो म्हणतो, बापा तुम्ही काय सांगता आम्हाला कळत नाही, तुमची भाषाच आम्हाला कळत नाही, आम्ही तरी काय करावं? कारण ही भाषा त्याच्याकरता नाहीच आहे. म्हणून न प्रकटावी खेळता आदी करुनी चेष्टेत सुद्धा. माऊली किती गंभीर आहे बघा या विषयावरती, की ज्या मनुष्याला सामान्य पद्धतीने कर्माची बाजू समजते आहे, त्याच्या पुढे तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलू नका. कशा बोलू नका? अगदी चेष्टेत सुद्धा बोलू नका. हे काय करतोस तू, याचा काय उपयोग आहे? काही उपयोग नाही, हे सोडून दे, दुसरं काहीतरी कर. तुम्हाला खरंच का बाबा हे करायचं नसतं का? याचा काही उपयोग नाही का? अरे तुला गमतीने म्हटलं, गमतीने काय? त्याची कर्मावरची निष्ठा तू उखडून लावलीस, त्याच्या श्रद्धेत तू संशय निर्माण केलास, काय मिळवलंस त्याच्यातून? म्हणून ते इथे सांगतात की न प्रकटावी खेळता, म्हणजे थट्टेत सुद्धा आदी करू नये. थट्टा म्हणून, उगीच काहीतरी सांगायचं म्हणून, मी फार शहाणा आहे हे सिद्ध करायचं म्हणून, तुला काय कळतं मला जास्त कळतं हे सिद्ध करायचं म्हणून, माझ्या लाभाचं आहे म्हणून. म्हणाले आदी करून. ह्याच्यामध्ये माऊली सांगते आदी म्हणजे एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्याकरता मनुष्य हे भलतंच काहीतरी सांगतो. तेथे सत्क्रियाची लावावी. त्याला काय शिकवावं? चांगला राहा, सदाचार, सन्नीती, सद्वासना, सद्धर्म, काय एवढं शिकवायचं काम आहे. म्हणाले त्याची एकी प्रशंसावी, केवळ त्याचंच त्या ठिकाणी महिमा गावा. नैष्कर्मी ही दावावी आचरोनी. त्याला दाखवावं काय? स्वतःच्या आचरणाने दाखवावं की निष्काम कर्म कसं असतं. आता जसं आपल्याला माहिती आहे, रायगडावरची आता परवाच TV वरती न्यूज आली
की रायगडावरची ती पुन्हा एकदा जे खंडित झालेलं आहे ते सगळं त्या ठिकाणचं नित्यपूजा अर्चा ती सुरू करावी आणि रायगडाला पुन्हा त्या ठिकाणी ज्याला ऊर्जित अवस्था आणून पुन्हा काही कार्य सुरू करावं. पण रायगडाची आजची स्थिती आणली कोणी? संभाजीराव भिडेंनी. संभाजीराव भिडे हा मनुष्य जो बघितला, सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडनं बलाची उपासना करा, ज्ञानाची उपासना करा, सर्व प्रकारच्या उपासनांनी स्वतःला सबल आणि सतेज बनवा आणि खूप काम करा, इतकं सगळ्यांना शिकवत असताना हा मनुष्य खेड्यातल्या शेतकऱ्यापेक्षा सुद्धा दारिद्र्य अवस्थेमध्ये राहतो. अत्यंत अत्यंत साधे, म्हणजे त्या कपड्यांना अर्थ नाही, त्या राहण्याला पायात चप्पल नाही, अंगावरती दोनापेक्षा वस्त्र नाहीत आणि कशाचीही अपेक्षा नाही. दगडाधोंड्यावर राहत मनुष्य आज वर्षानुवर्ष रायगडावरती शिवाजीराजांचे ठिकाणी जाऊन तिथे रोज पूजा करून मुलं येत आहेत. आज अखंडित एक व्यवहार त्यांनी सुरू करून दिलेला आहे की जी प्रथा त्यांनी चालू केलेली आहे. सगळे लोक, सगळी मुलं सांगतात, अहो आमच्याबरोबर गाडीत बसा, अहो आमच्याबरोबर चला, अहो आम्ही तुम्हाला चपला आणून देतो, घाला. ते म्हणाले यातलं मला काहीही नको, नैष्कर्म्य आपण आचरावं. म्हणाले जो श्रेष्ठ पुरुष आहे, जो दुसऱ्याला मार्गदर्शक आहे, तो निष्काम कर्मयोगी आहे हे त्याला कळलं पाहिजे, हे त्याच्यासमोर उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्याकडून सकाम कर्मीय मनुष्य जसं काम करतो तसंच काम त्याला पहिल्यांदा सकाम पातळीवर सुरू करून दिलं पाहिजे. हळूहळू हळू त्याला नैष्कर्म्याकडे आणलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली इथे सांगते, नैष्कर्मी ही दावावी आचरोनी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. म्हणाले ह्या लोकसंग्रहाच्या करता जर हा असा नैष्कर्म्यानी सिद्ध असलेला पुरुष जरी कर्म करू लागला तरी सुद्धा त्या कर्माचा बंध त्याला बाधत नाही. अर्जुना तू काय सांगतोस, युद्धाला उभं राहत नाही म्हणून? जैसी बहुरूपियाची रावो राणी, दृष्टांत दिला लगेच. स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादनी तैसीच करीती. ज्याप्रमाणे बहुरूपी आहे तो कधी राजाचा वेश घेतो, तो कधी राणीचा वेश घेतो, त्याच्यामध्ये तो स्त्री आहे का पुरुष आहे हा विषयच नसतो. त्या बहुरूप्यांनी आत्ता कुठला तरी वेश घेतलाय, नंतर कुठला तरी वेश घेतलाय. तसं म्हणाले त्या ठिकाणी जसा कोणताही भाव भेदानी शिल्लक राहत नाही तसाच परी लोकसंपादनी तैशीच करावी. मनामध्ये कोणताही भेदभाव ठेवू नये. हा वर्ग शिकलेला आहे म्हणून त्या वर्गाकरता, हा वर्ग श्रीमंत आहे म्हणून त्या वर्गाकरता, हा वर्ग दरिद्री आहे, हा वर्ग अज्ञानी आहे. म्हणजे 5 स्टार अध्यात्म कुठे चालतं? 5 स्टार जागेमध्ये, एअर कंडिशन रूम्समध्ये ते अध्यात्म. कारण ते अध्यात्म 5 स्टार माणसाला झेपतं. त्याला कथाकीर्तन झेपत नाही, त्याला प्रवचन झेपत नाही, कारण त्याला ते नको आहेत. त्याचं अध्यात्म स्टेटसवर अवलंबून आहे आणि अध्यात्मात स्टेटसच नाही आहे. अध्यात्मामध्ये कोणताच दर्जा संभवत नाही. पण समाजामध्ये भिन्न भिन्न दर्जामध्ये मनुष्य भिन्न भिन्न प्रकारांनी विचार, रुची नाम वैचित्र्यात समजू शकतो. रुची वैचित्र्य आहे. कुणाला काय आवडेल, कुणाला कुणाचं बोलणं आवडेल, कुणाला कोणता ग्रंथ आवडेल, कुणाला कुणाचा उपदेश आवडेल, गोष्ट वेगळी आहे. कुणाला ज्ञानेश्वरी अधिक आवडेल, कुणाला दासबोध अधिक आवडेल, कुणाला भागवत अधिक आवडेल, कुणाला गाथा अधिक आवडेल. वृत्ती आहे. पण त्यांनी अध्यात्म बदलत नाही. ज्या अध्यात्मामध्ये आम्हाला एवढाही धक्का लागत नाही, फक्त जाऊन AC मध्ये बसून अर्धा पाऊण तास जरा असं असं करून गोडगोड बोलून आलो की अध्यात्म झालं, ही जर धारणा असेल तर ती धारणा आम्हाला अध्यात्माकडे नेणार नाहीये. त्याला नावं ठेवायची आहे म्हणून आपण विषय बोलत नाहीये. इथे ते सांगताहेत तो विषय असा आहे की याच्यामध्ये लोकसंग्रह करत असताना त्या नैष्कर्म्य सिद्ध पुरुषाला मिळवायचं काही नाही आहे. तो काही मिळवण्याकरता काही करत नाही आहे. म्हणून ते सांगतात
की त्यांनी लोकसंपादनी कशी केली आहे, त्या सत्याच्या वाटेवरती त्याला हळूहळू उपदेश करत, त्याला त्याच्या मार्गाने पुढे जात. पण तो पुढे जात असताना जो पुढे नेतो आहे त्याचा एक कणभरही स्वार्थ नाही आहे, एवढाही स्वार्थ त्याच्या ठिकाणी नाही आहे. तोच हे कार्य करू शकतो ज्याच्या ठिकाणी थोडा आमच्या उदबत्तीच्या वासात तुम्हाला उत्तम ध्यान लागतं, हे अध्यात्म तर गिनीज बुकमध्येच गेलं पाहिजे. शक्यच नाही. कोणत्या प्रकारचं अध्यात्म आहे आपण समजूच शकत नाही. स्वार्थाची पातळी किती खाली येऊ शकते त्याचं उदाहरण आहे. आम्ही टीव्हीवर जाहिरात करतो. आता ते म्हणतात इथे पुढे, प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता अहम इति मन्यते.